अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण एक मिल्कशेक बनवणार आहे, तो सुद्धा कलिंगडचा। या अगोदर आपण कलिंगड ज्यूस कसा बनवायचा तो पाहिलेला आहे। मग म्हटलं आज मिल्कशेक बनवून बघूया। तर नक्की तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा। मग वेळ न घालवता कलिंगड मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहूया। कलिंगडचा मिल्कशेक बनवण्यासाठी मी काय केलं, कलिंगड आहे ना ते पहिलं कापून घेतलं, त्याची सगळी साल काढून घेतली आणि कलिंगडामध्ये छोट्या छोट्या बिया असतात ना त्या सगळ्या काढून घेतल्या आणि कापून घेतले, छोटे छोटे तुकडे केले। त्यामुळे काय होतं, पटकन वाटलं जातं। आपण आता ज्यूसच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। आणि मार्केटमध्ये जे आपल्याला कलिंगड मिळतात तर काही काही आपल्याला कळत नाही, काही काही वेळी गोड असतात, काही काही वेळी गोड नसतात। मग थोडंसं गोड व्हावं म्हणून मी काय करणार आहे, 2 ते 3 चमचे साखर घेतलेले आहे। साखर ॲड करू, आवडीनुसार तुमचे प्रमाण कमी किंवा जास्त करा। आणि मिल्कशेक बनवते म्हणजे आपल्याला थोडंसं दूध लागणार आहे, तर मी ते अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे। दुधाचं प्रमाण सुद्धा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करायचं आहे। आणि एक गोडाचं प्रमाण आहे, थोडं कलिंगडाला थोडंसं मीठ टाकलं का चव छान येते। मग एक चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। आता मिक्सरला वाटून घेऊ। आणि उन्हाळा आहे तर एकदम थंड थंड प्यायला हवं म्हणून मी काय केलं, ग्लासामध्ये छोटे छोटे बर्फाचे तुकडे टाकून घेतले। आपण आता मिक्सरला आपण मिल्कशेक बनवून घेतलेला आहे। आता ग्लासामध्ये ओतून घ्यायचं आहे। आता तेवढ्या बाउलमध्ये आपले 2 ग्लास मिल्कशेक तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचा मिल्कशेक बनवून बघा। आणि उन्हाळा आहे तर नक्कीच असा थंड पदार्थ तर व्हायलाच पाहिजे। तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। जर आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा। असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा उन्हाळा स्पेशल रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय।